कधी विचार केलाय का की आपल्याला बरोबर आणि चूक यातला नेमका फरक कसा कळतो? म्हणजे लहानपणी जे योग्य वाटायचं ते मोठं झाल्यावरही तसंच वाटतं का? तर या सगळ्या इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतातून. चला तर मग हा सिद्धांत नेमका आहे तरी काय हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हा प्रश्न जेवढा सोपा वाटतो तेवढा तो आहे नाही. आपण जन्मताच काही नैतिक मूल्ये घेऊन जन्माला येतो की आयुष्यभर ती शिकत राहतो? कोहलबर्ग यांनी याच प्रश्नावर खूप खोलवर अभ्यास केला आणि एक असा सिद्धांत मांडला जो आपल्याला हा नैतिकतेचा प्रवास समजून घ्यायला मदत करतो. पाहूया तरी तो सिद्धांत काय आहे. हा सगळा प्रवास समजून घेण्यासाठी कोहलबर्ग यांनी एक काल्पनिक पण आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट तयार केली. ती गोष्ट आहे हाइन्सची दुविधा. तर विचार करा, एक स्त्री आहे जी एका भयंकर आजारामुळे मृत्यूच्या दारात उभी आहे. पण डॉक्टरांनी अजून आशा सोडलेली नाहीये. ते म्हणतात की एक नवीन औषध आहे जे तिचा जीव वाचवू शकतं. पण इथेच एक मोठी अडचण उभी राहते. ते औषध बनवणारा त्याची इतकी जास्त किंमत मागतोय जी तिच्या कुटुंबाला अजिबात परवडणारी नाही. त्या स्त्रीचा नवरा हाइन्स बिचारा जमेल तिथून पैसे गोळा करतो, पण तो फक्त अर्धीच रक्कम जमवू शकतो. तो औषध विक्रेत्याला खूप गयावया करतो, पण तो माणूस किंमत कमी करायला साफ नकार देतो. आता हाइन्स समोर एक मोठा नैतिक पेच प्रसंग उभा राहतो. आता येतो खरा प्रश्न. हाइन्सने काय करायला हवं? त्याने आपल्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी ते औषध चोरावं का? एक क्षण विचार करा. आपलं उत्तर हो असेल किंवा नाही, पण ते उत्तर का दिलं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि नेमका हाच आहे कोहलबर्गच्या सिद्धांताचा गाभा. लोकांनी हो किंवा नाही काय उत्तर दिलं यात त्यांना अजिबात रस नव्हता. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की त्या उत्तरामागे लोकांची विचार करण्याची पद्धत काय आहे, त्यांचं लॉजिक काय आहे. आणि याच विचार करण्याच्या पद्धतींवरून त्यांनी नैतिक विकासाचे टप्पे मांडले. तर कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाला 3 मुख्य पातळ्यांमध्ये विभागलं आहे: पूर्व पारंपरिक, पारंपरिक आणि पारंपरिक पश्चात. ह्या पातळ्या म्हणजे जणू काही नैतिक विचारांच्या पायऱ्याच आहेत, ज्या आपण आपलं वय आणि अनुभव यानुसार हळूहळू चढत जातो. चला ह्या प्रत्येक पातळीवर आपला नैतिक विचार कसा बदलतो हे जरा सविस्तर पाहूया. सगळ्यात पहिली आणि मूलभूत पातळी म्हणजे पूर्व पारंपरिक नैतिकता. ही साधारणपणे लहान मुलांमध्ये दिसते. या टप्प्यावर बरोबर चूक हे शिक्षा आणि बक्षिसाच्या तराजूत तोललं जातं. म्हणजे निर्णय पूर्णपणे स्वतःच्या फायद्या-तोट्यावर अवलंबून असतात. या पातळीत 2 पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे आज्ञाधारक राहणं आणि शिक्षा टाळणं. मुलं नियम मोडायला घाबरतात कारण त्यांना शिक्षा नको असते. त्यामुळे त्यांच्यासाठी हाइन्सने चोरी करणं चुकीचं आहे, कारण त्याला पकडलं जाईल आणि शिक्षा होईल. आणि दुसरी पायरी आहे स्वार्थ किंवा माझा काय फायदा. इथे विचार असतो व्हॉट्स इन इट फॉर मी. यानुसार हाइन्सने चोरी करणं बरोबर आहे, कारण त्याची पत्नी जगली तर त्यालाच आनंद मिळेल. चला आता पुढच्या पातळीवर जाऊया. पारंपरिक नैतिकता. ही पातळी साधारणपणे किशोरावस्थेत आणि बहुतेक प्रौढ व्यक्तींमध्ये आढळते. इथे नैतिकतेचे निर्णय सामाजिक नियम, कायदे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत यावर अवलंबून असतात. या पातळीवर ही 2 पायऱ्या आहेत. तिसऱ्या पायरीवर लोकांना चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी असं लेबल हवं असतं. समाजात चांगलं दिसण्यावर भर असतो. त्यामुळे हाइन्सने चोरी करावी कारण एक चांगला नवरा म्हणून हे त्याचं कर्तव्य आहे. पण चौथ्या पायरीवर विचार थोडा बदलतो. इथे कायदा आणि सुव्यवस्था सगळ्यात महत्त्वाची ठरते. या विचारानुसार हाइन्सने चोरी करू नये कारण चोरी करणं कायद्याच्या विरोधात आहे आणि समाजासाठी नियम पाळणं खूप गरजेचं आहे. आणि आता आपण आलोय सर्वोच्च पातळीवर, पारंपरिक पश्चात नैतिकता. कोहलबर्ग यांच्या मते खूप कमी लोक या पातळीपर्यंत पोहोचू शकतात. इथे व्यक्तीचे निर्णय सामाजिक नियमांच्याही पलीकडे जाऊन स्वतःच्या सदसविवेक बुद्धीवर आणि सार्वत्रिक मानवी मूल्यांवर आधारित असतात. 5व्या पायरीवर व्यक्तीला हे कळतं की कायदे समाजासाठी आहेत, पण ते दगडात कोरलेली रेष नाहीत. ते अन्यायकारक असतील तर बदलले पाहिजेत. इथे जगण्याचा हक्क मालमत्तेच्या हक्कापेक्षा मोठा मानला जातो. आणि 6वी अंतिम पायरी ही सर्वोच्च नैतिक पातळी आहे. इथे व्यक्ती कायद्याच्याही पलीकडे जाऊन न्याय आणि समानता यांसारख्या वैश्विक मूल्यांवर आधारित निर्णय घेते, भले त्यासाठी कायदा मोडावा लागला तरी चालेल. बरं, आता हा तक्ता पाहिला की आपल्याला हा सगळा नैतिक विकासाचा प्रवास एका नजरेत दिसतो. बघा, शिक्षेच्या भीतीपासून सुरू झालेला विचार, स्वार्थ, मग सामाजिक मान्यता, पुढे जाऊन कायद्याचं पालन आणि शेवटी सार्वत्रिक मानवी मूल्यांपर्यंत कसा पोहोचतो हे इथं अगदी स्पष्ट होतं. ठीक आहे, आपण कोहलबर्गचे हे सगळे टप्पे तर समजून घेतले, पण प्रश्न असा आहे
की याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग, हा सिद्धांत इतका महत्वाचा का मानला जातो? या सिद्धांताचा शिक्षण, समाजशास्त्र आणि मानसशास्त्रात खूप उपयोग होतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सिद्धांत आपल्याला एक गोष्ट शिकवतो. नैतिकता ही काहीतरी बाहेरून लादलेली गोष्ट नाहीये, तर ती आपल्या बौद्धिक आणि सामाजिक परिपक्वतेसोबत आतून वाढत जाणारी एक प्रक्रिया आहे. अर्थात कोणताही सिद्धांत एकदम परफेक्ट नसतो. कोहलबर्गच्या सिद्धांतावरही बरीच टीका झाली आहे. त्यामुळे एक संतुलित दृष्टिकोन ठेवण्यासाठी या मर्यादा समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. काही टीकाकारांचं म्हणणं आहे की हा सिद्धांत खूपच पाश्चात्य संस्कृतीवर आधारित आहे. तर कॅरोल गिलिगन यांनी एक खूप महत्त्वाची टीका केली. त्यांचं म्हणणं होतं की कोहलबर्गचा सिद्धांत पुरुषांच्या न्याय या विचारावर जास्त भर देतो, पण स्त्रियांचा नैतिक दृष्टिकोन अनेकदा काळजी आणि नातेसंबंध यावर जास्त असतो, ज्याकडे कोहलबर्गने दुर्लक्ष केलं. आणि एक सत्य हेही आहे की एखादी व्यक्ती नैतिक विचार खूप चांगला करू शकते, पण तिचं वागणं तसंच असेल याची काही गॅरंटी नसते. पण या सगळ्या टीकाटिप्पणीनंतरही कोहलबर्गच्या सिद्धांताचा एक महत्त्वाचा संदेश आजही तितकाच खरा आहे. तो म्हणजे नैतिकता ही स्थिर नाही, ती एक जिवंत, प्रवाही प्रक्रिया आहे, जी आपल्या अनुभवांसोबत आणि विचारांसोबत आयुष्यभर विकसित होत राहते. आणि जाता जाता एक प्रश्न जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा, या सगळ्या पातळ्या पाहिल्यावर आपण आपले नैतिक निर्णय कोणत्या तत्वांवर घेतो? शिक्षेच्या भीतीपोटी, सामाजिक मान्यतेसाठी, कायद्याच्या पालनासाठी की काही सार्वत्रिक मूल्यांसाठी, यावर नक्कीच विचार करायला हवा. नीट डोळ्यांसमोर उभी करूया. आपल्या स्रोतांमध्ये दिलेला प्रसंग असा आहे, आपण विचार करू शकतो की एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकजवळ एका सुरक्षित अंतरावर उभी आहे. सुरक्षित अंतरावर. हो, आणि अचानक दुरून एक प्रचंड मोठी, अनियंत्रित झालेली ट्रेन अतिशय वेगाने येताना दिसते. जो कोणी ती ट्रेन बघत आहे त्याला स्वतःला कोणताही धोका नाहीये, तो पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणजे तो फक्त एक बघ्या आहे तिथे. एक्झॅक्टली. पण त्या मुख्य ट्रॅकवर पुढे 4 कामगार काम करत आहेत. ते कामगार पूर्णपणे बेसावत आहेत. अरे बापरे. आणि ट्रेनचा वेग इतका जास्त आहे ना की ती इतक्या अचानक आली आहे की त्यांना कोणताही आवाज आलेला नाहीये. आणि ती विनाशकारी ट्रेन थेट त्यांच्याच दिशेने सुसाट वेगाने धावत चालली आहे. आणि त्यांना सावध करण्यासाठी वेळही नाहीये. वेळ नाहीये. आणि ती बघणारी व्यक्ती एवढ्या दूर उभी आहे की त्यांना ओरडून सावध करणं अजिबात शक्य नाहीये.